नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भविष्याची चिंता मिटली, केंद्र सरकारकडून EPS 2026 लागू, पेन्शन मिळवणं झालं सोपं, कुटुंबाला मिळणार 5 मोठे लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। खासगी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी निवृत्तीनंतरचे हक्काचे आर्थिक कवच असलेल्या कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच EPS मध्ये केंद्र सरकारने ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत। जुन्या EPS 95 च्या जागी आता अधिक गतिमान आणि पारदर्शक अशी EPS 2026 प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे। नव्या नियमामुळे पेन्शन मंजुरीच्या क्लिष्ट प्रक्रियेतून कर्मचाऱ्यांची सुटका होणार असून दाव्यांचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। या महत्त्वाकांक्षी बदलामुळे नोकरदारांसह त्यांच्या आश्रित कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून 5 स्तरावर सामाजिक सुरक्षा चक्र अधिक मजबूत झाले आहे। नव्या नियमावलीनुसार EPFO सदस्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी 2 मुख्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। 10 वर्षाचा कार्यकाळ अनिवार्य, दरमहा नियमित पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकूण पेन्शन पात्र नोकरी किमान 10 वर्षे असणे आवश्यक आहे। सर्वसाधारणपणे वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होते, मात्र ज्यांची 10 वर्षाची सेवा झाली आहे ते वयाच्या 50व्या वर्षापासूनही अर्ली पेन्शन घेऊ शकतात, परंतु यामध्ये पेन्शनची रक्कम काहीशी कमी मिळते। एक रकमी रक्कम काढण्याची मुभा, तसेच ज्या कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना मासिक पेन्शन ऐवजी फंडात जमा झालेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी व्याजासह काढून घेण्याची सोय उपलब्ध आहे। दावा फेटाळला जाऊ नये म्हणून KYC करणे अनिवार्य, ऑनलाईन प्रणालीत पेन्शनचा अर्ज करताना होणारा तांत्रिक खोळंबा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले EPF खाते अपडेटेड ठेवणे गरजेचे आहे। युजर्सचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असण्यासोबतच तो आधार कार्डशी जोडलेला असणे बंधनकारक आहे। याशिवाय बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि जन्मतारीख यामधील नोंदीमध्ये कोणतीही स्पेलिंग किंवा अंकांची चूक नसावी। कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्लेम आपोआप नाकारला जाऊ शकतो। योग्य फॉर्मची निवड आणि घर बसल्या ऑनलाईन अर्ज, पोर्टलवर अर्जाची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत करण्यात आलेली आहे। नियमित मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला फॉर्म 10D सादर करावा लागेल। या उलट 10 वर्षापेक्षा कमी नोकरी असणाऱ्यांना एक रकमी पैसे काढण्यासाठी फॉर्म 10C चा वापर करावा लागेल। EPFOच्या अधिकृत सदस्य पोर्टलवर युजर ID आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करून आधार OTP द्वारे पडताळणी करून हा अर्ज सबमिट करता येतो। 20 दिवसात पेन्शन नाही मिळाली तर 12% व्याज। EPS 2026 मधील सर्वात क्रांतिकारी बदल म्हणजे काल मर्यादेचा कडक नियम। आतापर्यंत प्राप्त झाल्यापासून केवळ 20 दिवसाच्या आत पेन्शन क्लेम निकाली काढणे भविष्य निर्वाह निधीच्या आयुक्तांना बंधनकारक असेल। कोणत्याही वैध कारणाशिवाय या कामाला 20 दिवसापेक्षा जास्त उशीर झाला तर विलंब झालेल्या कालावधीसाठी संबंधित कर्मचाऱ्याला वार्षिक 12% दराने व्याज द्यावे लागेल। विशेष म्हणजे ही व्याजाची रक्कम दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्याच्या वेतनातून कापून घेण्याची कठोर तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे। कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणारे 5 प्रमुख फायदे। नव्या योजनेचा मूळ गाभा केवळ कर्मचाऱ्यालाच नाही तर त्याच्या पश्चात संपूर्ण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणे हा आहे। याद्वारे खालील 5 सुरक्षा लाभ मिळतील। जोडीदाराला आजन्म पेन्शन, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या पती किंवा पत्नीला आयुष्यभर मासिक पेन्शन दिली जाते। जोडीदाराने पुनर्विवाह करेपर्यंत किंवा त्याचा मृत्यू होईपर्यंत ही रक्कम अखंड सुरू राहते। बालकांसाठी आर्थिक सहाय्य, जोडीदाराव्यतिरिक्त मृत सदस्यांच्या 2 मुलांना वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा पेन्शन मिळते। ही रक्कम मूळ पेन्शनच्या 25% असते। अनाथ मुलांसाठी विशेष तरतूद, दुर्दैवाने माता आणि पिता दोघांचेही निधन झाल्यास मुलांना अनाथ पेन्शन दिली जाते, जी सामान्य बाल पेन्शनपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असते। नामांकित व्यक्तीला लाभ, तसेच कर्मचारी अविवाहित असल्यास किंवा त्याला कुटुंब नसल्यास त्याने ई-नॉमिनेशन फॉर्मद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो। वृद्ध पालकांना आधार, मृत कर्मचाऱ्याला कुटुंब, मुले किंवा नॉमिनी नसल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वृद्ध पालकांना पेन्शन देऊन आधार दिला जातो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।